नमस्कार. 100 डेज ऑफ अबॅकस या सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आपला डे 6. या डे 6 मध्ये आपण जाणून घेणार आहोत की 0 to 9 नंबरचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या ठिकाणी कशा करायचे. तर बघा मित्रांनो, समजा आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेऊया. समजा आपण घेतलं की 1 + 2 1 2 आन्सर इज 3. ओके. त्यानंतर 2 1 2 + 2 1 2 आन्सर इज 4. समजा आपण घेतलं की 2, आता यामध्ये आपल्याला +5 करायचे. +5 आन्सर इज 7. आपण या ठिकाणी घेतले दुसरं उदाहरण 3 1 2 3 +5. आता इथे आन्सर आलंय, कसं काउंट करायचं? 5 6 7 8 म्हणजे 8. त्यानंतर बघा पुढचं उदाहरण या ठिकाणी समजा आपण घेतले 4 आणि +5 या ठिकाणी +5, तर आन्सर इज 9. आता काही आपण सबट्रॅक्शन सुद्धा या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी बघूया. समजा की आपण घेतले 3 - 1 आन्सर इज 2. या ठिकाणी आपण घेतले 4 - 2 या ठिकाणी 2 आपण मायनस केलेत, आन्सर इज 2. एक गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायची की ज्यावेळेस आपण ऍड करतोय तर या ठिकाणी 1 to 4 हे जे काही बीट्स आहेत तर ते अपला जाणार आहेत, आणि ज्यावेळेस या ठिकाणी आपण ते मायनस करणार आहोत तर या ठिकाणी ते डाऊनला या ठिकाणी जाणार आहेत. त्याचप्रमाणे जर 5 आपण ऍड आणि लेस करताना या ठिकाणी तो डाऊन होणार आहे ऍड करताना, आणि लेस करताना मात्र तो अप होणार आहे. या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या. आता या ठिकाणी पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण बघूया की 6 + 3. आता इथे 6 घेतलेलं आहे, आपल्याला यामध्ये 3 प्लस करायचे. 1 2 3 आन्सर इज 9. आता या 9 मधून आपल्याला समजा 7 मायनस करायचे, तर आपण ते कसे करणार? तर या ठिकाणी 7 मायनस करताना अगोदर वरतून 5 मायनस करायचा आहे. 5 6 7 आन्सर इज 2. आता बघा या ठिकाणी मी काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. ते उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो की बघा या ठिकाणी आता दिले आपल्याला की 6 लेस 5 ऍड 2 ऍड 1. आता अगोदर आपल्याला किती घ्यायचे? 6 घ्यायचे. या ठिकाणी आपण 6 घेतलेला आहे. त्यानंतर या 6 मधून मायनस किती करायचे? 5 या ठिकाणी मायनस करायचे. आपण 5 मायनस केलेला आहे. त्यानंतर यामध्ये किती ऍड करायचे? 2 या ठिकाणी ऍड करायचं आहे, म्हणून या ठिकाणी आपण घेणार 2 1 2. त्यानंतर पुढे आपल्याला यामध्ये अजून किती ऍड करायचे? 1 ऍड करायचं आहे. तर या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे 4. तर या ठिकाणी आपण 4. आता पुढचं गणित बघूया. आता बघा इथे घेतलं आहे 5 4 - 7 + 2. अगोदर आपल्याला किती घ्यायचे? तर 5 या ठिकाणी आपण घेतलेलं आहे 5. त्यामध्ये किती प्लस करायचे? 4, म्हणून 1 2 3 4. यामधून आपल्याला किती मायनस करायचे? 7. पुन्हा वरतून सुरुवात करणार 5